हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आज व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केली आहे. तर सकाळचं माझं सगळं आवरून झालं आहे आणि देवपूजा पण झाली आहे. तर आज आहे रविवार, त्यामुळे म्हटलं नाश्त्याला ना पोहेच बनवावं. तर त्यासाठीच मी मिरच्या या बाहेरून आपल्या झाडाला ज्या मिरच्या आहेत ना त्या तोडून आणल्या होत्या. त्याच मी तुम्हाला दाखवत होते, कारण मी सकाळीच तोडल्या. ते जेव्हा म्हणजे बाहेरचं झाडत होते त्यावेळेसच तोडल्या. तर तेव्हा व्हिडिओ काही मी काढला नव्हता, त्यामुळे मग तुम्हाला आत्ता दाखवते त्या मिरच्या. आणि इथे शेजारी काम चालू आहे, त्यामुळे थोडासा आवाज येतो आहे, तर प्लीज इग्नोर करा तो आवाज. आणि चला मग इथं माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आहे आणि आता मी पोहे करते. तर पोह्यासाठी पण कांदा चिरून इथं कांदा परतवते. पोहे पण भिजवून ठेवले मी आणि आता मिरच्या वगैरे चिरून घेते आणि कढीपत्ता टाकला आहे थोडा आणि पोहे करते. नंतर मग पोहे झाले की आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर चला मग इथं माझे पोहे पण झाले रेडी. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर मग बाकीचे कामं पण आवरायचे. तर चला मग आता मी ना शाश्वतीला मुलांना सगळ्यांना नाश्ता देते आणि मी पण नाश्ता करते आणि मग नंतर बाकीचे कामं पण आवरायचे आहेत मला. तर इथेच मी त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केल्याच्यानंतर मग कपडे धुतले, शाश्वतीला आंघोळ घातली छान आणि त्याच्यानंतर मग लगेच झाडून वगैरे घेतले घरं आणि फरच्या वगैरे पुसून घेतल्या. मी फक्त किचनच राहिलं आहे माझं. किचन आणि म्हणजे किचन ओटा आणि किचनची खालची फरची एवढीच राहिली आहे पुसायची. तर आज साहेब नाही आहेत जेवायला, आम्हीच येतं, त्यामुळे मी 2 भाकरी केल्या आमच्यासाठी आणि सकाळी जरा नाश्ता पण केला होता, त्यामुळे आता काही एवढी भूक लागली नाही. तर बाकीचं माझं सारं आवरून झालं आहे, आता फक्त भाजी बनवायची. तर इथं मी 2 भाकरी केल्या आणि थोडासा आवाज येतो आहे बाहेरचा, तर मी व्हॉइस ओव्हर करते इथं. तर इथं माझ्या 2 भाकरी करायच्या होत्या त्या झाल्या आणि त्याच्यानंतर मला थोडीशी शेपूची भाजी करायची. तर शेपूच्या भाजीला पण मी हिरव्या मिरच्याच घालणार आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते. मी सकाळी तोडल्या होत्या झाडाला, काही मिरच्या आहेत अजून, तर आपण थोड्याशा मिरच्या पण शेपूच्या भाजीसाठी घेऊन येऊ. तर चला मग मी ना तुम्हाला एवढी भाकर भाजली की मग बाहेर दाखवते मिरच्या. तर चला मग आता एवढी भाकरी भाजून घेते मी आणि त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या आणू आणि नंतर मग शेंगदाणे लसूण वगैरे कुटून मग थोडीशी भाजी थोडीशीच बनवणार आहे मी, कारण साहेब नाही जेवायला आणि तसं पण ते शेपूची भाजी खात नाही, तर म्हटलं आज शेपूचीच भाजी बनवा. तर भाकर भाजती येते माझी, तोपर्यंत मी भाजी चिरून धुवून घेतली.
गॅसवर एवढे व्यवस्थित भाकरी भाजत नाही, म्हणजे तवा उतरून जर आपण खाली भाकर भाजायची म्हटलं तर एवढी काय व्यवस्थित गॅसवर भाकरी भाजत नाही. तर चला मग इथं माझी भाकरी पण झाली भाजून. आणि हे ना कालचं दूध आहे, तर भरपूर दूध उरले, तर तेच मी ना थोड्याशा पितळाच्या पातेल्याचा वास लागल्याने होतं, त्यामुळे म्हटलं थोडं दूध काढून ठेवावं दुसऱ्या छोट्या पातेल्यात. आणि कालचं दूध म्हणजे परवाचं दूध येते, आणि कालचं तर ते स्टीलचं पातेलं आहे ना गॅसवर त्याच्यात आहे, तर ते पण तसंच आहे. काल माझ्या लक्षात नाही की दूध देऊ नका म्हणून सांगायचं, त्यामुळे मग कालचं आणि परवाचं जास्त दूध झालं आहे. आणि आज काय दूध घेतलं म्हणजे मागवलं नाही आहे, गावाकडूनच येतं दूध, तर आज म्हटलं देऊ नका दूध, त्यामुळे. तर चला मग मी तुम्हाला मिरच्या दाखवते इथं. तर इथे आहे ना आपल्या झाडाला आहे ना मिरच्या आलेल्या आहेत, तर काही सकाळी मी तोडल्या होत्या पोह्यासाठी. आणि इथे आहे ना तुळशीचं हे झाड आहे. तर चला मग इथे मी मिरच्या ते तोडून घेते, आणि नंतर मग आपल्याला भाजी पण बनवायची. तर लसूण आणि ते मी कुटून म्हणजे सोलून ठेवलं आहे लसूण, आणि मिरच्या ते टाकून आता आपण कुटून घेऊ. आणि नंतर मग भाजी पण टाकते. आणि त्याच्यानंतर मला आहे ना किचन म्हणजे झाडून पण घ्यायचं आहे. आणि झाडून घेतल्याच्या नंतर म्हणजे झाडलं होतं मी सकाळी, पण आता स्वयंपाकाने त्याने परत खराब झालं आहे, तर किचन झाडायचं आहे. आणि जे स्वयंपाकाचे त्याचे सकाळचे थोडेसे भांडे आहेत चहाचे, तर ते पण घासायचे. तर चला मग मी आहे ना भांडे वगैरे घासते, भाजी वगैरे टाकते. आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा, कारण बाहेरचा खूप आवाज येतो आहे, त्यामुळे मी व्हिडिओचा आवाज म्हणजे व्हिडिओला इथेच व्हॉइस ओव्हर आहे ना स्टॉप करते, कारण बाहेरचा खूप तुम्हाला आवाज येईल त्यामुळे. तर चला मग पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.